तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या झाडाचा छान विचार करा तर काय येईल डोळ्यासमोर? किंवा एखादं झाड आपण इमॅजिन करायचं ठरवलं तर आपण असा विचार करतो की छान डेरेदार वृक्ष असेल, हिरवीगार छान पानं असतील, भरपूर फुलं फळं लगडलेली असतील, स्ट्रॉंग बुंधा असेल, छान जमीन असेल. जनरली असा विचार आपण सगळेजणच करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जमिनीच्या खाली त्याची मुळं किती खोलवर असतील आणि ती किती पसरलेली असतील हे आपण इमॅजिन नाही करत. तर त्याचाही विचार केला गेला पाहिजे. कारण मुळं जेवढी स्ट्रॉंग, ती जेवढी घट्ट रुजलेली असतील तेवढं वरती झाड मोठं होणार आहे किंवा स्ट्रॉंग राहणार आहे. तर आज विचार करूया या मुळाशी असलेल्या मूळ नक्षत्राचा. गुरुच्या राशीत येणारं केतूचं नक्षत्र आहे. त्यामुळं गुरु आणि केतू यांच्या संयोगानं या नक्षत्राकडं एक थोडी आध्यात्मिक प्रवृत्ती दिलेली आहे. याचा राशीस्वामी गुरु आहे, नक्षत्रस्वामी केतू आहे आणि या नक्षत्राची देवता निऋती आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये गुरुचा न्यायीपणा, उदारपणा, केतूची आध्यात्मिकता आणि निऋतीचा त्यागीपणा अशा शुभ गुणधर्मांचा सुंदर मिलाफ झालेला बघायला मिळतो. हे शुभ नक्षत्र आहे. हे कर्तृत्ववान आणि महापराक्रमी नक्षत्र आहे. अनेक शुभ कार्यांना हे नक्षत्र वापरलं जातं. या नक्षत्राबद्दल थोडासा गैरसमज असा आहे की हे कोणाच्या तरी मुळावर आलेलं आहे असं म्हटलं जातं. तर थोडासा तो गैरसमज बाजूला ठेवून आपण असं म्हणू शकतो की कोणाच्या तरी मुळावर आलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा कोणाला तरी मुळासकट मदत करायला किंवा कोणाला तरी मुळासकट पुनरुज्जीवित करण्यासाठी हे नक्षत्र धडपडतं. या नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्ती या स्वकर्तृत्वानं अतिशय उच्च पदाला पोचतात. असं म्हटलं जातं की या व्यक्ती या सामान्य कधीच राहत नाहीत. या नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय कर्तबगार असतात. हे नक्षत्र आणि धनुरास एकत्र सुरू होतं. त्यामुळे याचे चारही चरण धनुराशीत येतात. त्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र आहे. हे सुलोचनी नक्षत्र आहे. त्यामुळे या नक्षत्रावर समजा एखादी वस्तू हरवली तर ती कितीही प्रयत्न केला तरी बिलकुल सापडत नाही. या नक्षत्रामध्ये एकूण 11 तारे येतात. याला इंग्रजीमध्ये लॅम्बडा स्कॉर्पी असं नाव आहे. या नक्षत्रावर जन्माला आलेले लोक हे अंगानं सशक्त, दणकट, बलवान असे असतात. आणि असे असले तरी त्यांच्यामध्ये नम्रपणा, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, परोपकार, न्यायीपणा या गोष्टी दिसून येतात. हे लोक महत्त्वाकांक्षी, ध्येयवादी असे असतात. बरेचदा असं बघायला मिळतं की यांना व्यायामाची खूप आवड असते. हे अधोमुखी नक्षत्र आहे. त्यामुळं जमिनीखालच्या गोष्टी जसं भूगर्भशास्त्र असेल किंवा विहिरी खणणं असेल, तलाव बांधणं असेल, लागवड करणं असेल, अशा सगळ्या कामांसाठी याचा उपयोग केला जातो. आणि याचा जर योग्य उपयोग केला तर पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळतात किंवा या गोष्टी सक्सेसफुल होतात. या नक्षत्राच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी म्हटली जाते की समजा एखाद्या व्यक्तीला एखादा व्यवसाय नाही करायला जमला आणि त्यांनी तो सोडून दिला, तर मूळ नक्षत्र असलेल्या व्यक्तींनी ती गोष्ट जर हाती घेतली तर त्या गोष्टीचं चीज करणं किंवा सोनं करणं आपण जे म्हणतो ना, ते हे लोक करतात. म्हणजे अगदी शून्यातनं विश्व निर्माण करण्याची कपॅसिटी या मूळ नक्षत्राकडे आहे. या नक्षत्रावर अनेक थोर मोठे लोक जन्माला आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, गदिमा हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले आहेत. तसंच अरविंद घोष, गोविंद बल्लाळ देवल, पंडित धुंडीराज शास्त्री दाते, जे कृष्णमूर्ती, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, रामकृष्ण दालमिया, डॉक्टर BN पुरंदरे आणि मुकेश अंबानी सुद्धा. ही सर्व मंडळी
मूळ नक्षत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत. हे जरी राक्षस गणी नक्षत्र असलं तरी सगळ्या शुभकार्यांना हे नक्षत्र वापरलं जातं. विशेषतः केतूचं नक्षत्र असून सुद्धा विवाहाला हे नक्षत्र नक्कीच वापरलं जातं. एस्पेशली शस्त्रक्रियेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मूळ नक्षत्रावर केलेली शस्त्रक्रिया ही अतिशय यशस्वी ठरते. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी सुद्धा हे नक्षत्र चांगलं आहे. अशा पद्धतीनं तुमच्याकडं पण काही माहिती असेल किंवा तुम्ही काही वेगळा अभ्यास करत असाल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा. मलाही ऐकायला आवडणार आहे. थँक्यू. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.